वर्षभरी आपल्या भाकरीच्या टोपल्यात टाकून घेण्यासाठी आसुसलेले असलेल्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारोह प्रसंगी या शाळेचे कर्तव्यदर मुख्यमंत्री मुख्याध्यापक माझे मित्र आदरणीय ठाकूर सर, या केंद्राचे केंद्र प्रमुख माझे मित्र सहकारी नरुटे सर, माझ्या समेत उपस्थित असलेले बाकी केंद्रातले केंद्र प्रमुख मुख्याध्यापक ज्येष्ठ सहकारी शिंदे सर, आपल्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय कापसे साहेब, शाळेतल्या परिसरातल्या वेगवेगळ्या शाळांमधून असलेले शिक्षक बांधव, या शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विशेषतः बालमित्रांनो, गाडीतच थांबावं आणि कानात प्राण देऊन तुम्हाला ऐकावं असा तो प्रसंग होता जेव्हा मी या शाळेच्या प्रांगणामध्ये पाय ठेवला. तुमचं चाललेलं थांबवूच नाही, तसंच ऐकत राहावं असा तो काळ होता, असा तो क्षण होता. कारण अत्यंत उत्स्फूर्तपणे, अत्यंत मनमोकळेपणे जे वाटतंय ते भावनेला आणि बुद्धीला संयमित ठेवून तुम्ही या ठिकाणून सांगत होता. सायली काय नाव? शिवानीला प्रत्येकाचे गुणवैशिष्ट्य जोडत जोडत तिने आपलं दिल खुलासपणे मनमुरादपणे तुम्हाला हसवत आणि तुमच्या प्रत्येकाची दाद घेत जे आपल्या गुरुजनांच्या विषयी जे 10 वर्षापासून साठवलेलं होतं तिचं मन तिने या ठिकाणी व्यक्त केलं. मित्रांनो, खरं तर अनुभवानं संपन्न होऊन मिळेल त्याच्याकडून मिळेल ते साठवून आपलं पुढचं आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्या पाठीशी अनुभवाचं मोठं गाठोडं घेऊन जाण्याचा आजचा दिवस. तुम्हाला इथं बसलेलं पाहत असताना मला माझ्या शाळेच्या जीवनातल्या गोष्टी आठवायला लागलेल्या होत्या. तुम्ही काहीच खोडकर नाहीत, अशा आमच्या काळातली मुलं खोडकर होती. वर्गात बसले तर आमचे सर म्हणायचे, काल आपण कुठपर्यंत आलो होतो? आमच्या वर्गातली पोरं म्हणायचे, सर आपण अर्ध्या वाटातून वापस गेलो होतो. संयमानं आणि संस्कारानं संपन्न असलेल्या पिढ्या वरचेवर शाळेमध्ये येतात. जसं आमच्याकडून आपण काही घेऊन जातात तसं त्या किंवा त्यापेक्षा अधिकच तुमच्याकडून आम्ही खरं तर शिकत असतो. तुमची भूक काय, तुमची गरज काय, तुमच्यातले गुण कोणते, तुमच्यातले संस्कार कोणते आणि कुठल्या संस्काराला आणि कोणत्या प्रकारे पैलू पाडावा, तुमच्या प्रत्येकामध्ये लपलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कुठे संधी द्यावी, हे खरं तर आमचा सगळ्यांचा अभ्यास असतो. आणि अभ्यासामध्ये माझे सर्व इथले सहकारी मित्र यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेले आहेत. हे तुमच्या उत्स्फूर्त दादीने मला मिळालं, समजावलं. यासाठी माझ्या शिक्षकांचं मी तुमच्या वतीनं, माझ्या वतीनं, शिक्षण खात्याच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना सलाम करतो. शेवटचे 2 मिनिट तुमचे घे आणि मी माझ्या पुढच्या कामाला नक्की या करून जाईल. महाराष्ट्रामध्ये जे घडलं नाही ते तुमच्या शाळेमध्ये घडलं, कुठल्याही शाळेमध्ये घडलं नाही ते तुमच्या शाळेमध्ये घडलं. काय घडलं? शाबाश. त्यासाठी पण आपण सगळे टाळ्या वाजवल्या पाहिजे. 75,000 रुपये सोपे नाहीये आणि असे घाम गाळून कमवण्यासाठी 75,000ची रक्कम ही खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. ज्या रकमेचं तुम्ही अक्षरशः सोनं केलं आणि तो दागिना, अनमोल खजिना आपल्या शाळेसाठी, पुढच्या पिढ्यांच्यासाठी तुम्ही तो उपलब्ध करून दिला आहे, त्यासाठी तुमचे सुद्धा सगळ्यांचे मनापासून आभार आहेत. किंतु ते दालन सजवण्यामध्ये तुमच्या प्रत्येकाचा त्यामध्ये वाटा आहे. मित्र, आपल्या सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन आपण या ठिकाणी बसलो आहोत. आपल्या कुटुंबियांचं, आपल्या समाजाचं, आपल्या गुरुजनांचं आणि आपल्या स्वतःचं पण. या सर्व ओझ्याला समर्थपणे पेलण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. ती शक्ती वेळोवेळी जिथे संधी मिळेल तिथे बाहेर काढावी अशी तुम्हाला नम्रपणे मी विनंती करतो, शुभेच्छा देतो. एक प्रसंग सांगेल. मी ज्या शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये 10वीला शिकलो, त्याच शाळेला मी ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मी शिकलो त्याच शाळेला विस्तार अधिकारी म्हणून पहिली शाळा भेट करण्याची संधी पण मला मिळाली होती त्याच शाळेला. आणि आज या निरोप समारंभाच्या प्रसंगी
विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं जुळलेलं या ठिकाणी पाहायला मिळालं आणि मी धन्य पावलो, कारण की तुम्ही माझ्या सत्कारात सुद्धा माझ्याच विद्यार्थ्याची योजना या ठिकाणी केलेली होती, भोले सरांची. गुरु शिष्याच्या नात्यामधलं एक ओलावा जो असतो, तो ओलावा तुम्ही पुन्हा एकदा जागा केलेला आहे. असाच ओलावा आयुष्यभर जपा. जिथे गुरुजी मिळतील, जिथे गुरुजी दिसतील, तिथे नतमस्तक होऊन एक काळजाच्या गाभाऱ्यामधून आपल्या गुरुजींना सलाम करा. आपल्याला आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. कारण खरा मार्ग, खरा मित्र आणि खरा राजमार्ग दाखवणारं सामर्थ्य असणारे एक ठिकाण म्हणजे आपले गुरुजी आहेत. 10 वर्षामध्ये तुम्ही या शाळेची वेगवेगळी स्थिती पाहिलेली आहे. बाजार भरताना पाहिलाय, उकांडा पाहिलाय आणि भव्य इमारत सुद्धा तुम्ही 10 वर्षामध्ये झालेली पाहिली आहे. या शाळेच्या वेगवेगळ्या उंचीवर जातानाचे साक्षीदार तुम्ही आहात. ही शाळा आणखी पुढच्या कालावधीमध्ये अधिक उंचीवर घेऊन जाण्यासाठीचं सामर्थ्य तुमच्यामध्ये यावं, यासाठी सुद्धा तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत. काही अपेक्षा नक्कीच आहे, काही अपेक्षा नक्कीच आहे, कारण की त्या उंचीवर तुम्हाला जायचंय आणि आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या या सर्वांसाठी काम करायचं आहे. खूप मोठ्या गोष्टी आहेत मित्रांनो. आज रस्त्यात जाताना जर कुणा ठेच लागून पडलं तर मदतीला धावून जाणाऱ्यापेक्षा हसणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्या हसणाऱ्यामध्ये आपलं नाव येऊ नये याची काळजी आपण सगळेजण घेऊयात. त्या मदतीला जाणाऱ्यांसाठीची मदत जाण्यासाठी आपलं नाव येईल. आपला शत्रू जरी असला आणि त्याला उत्तुंग यश मिळालं तर मनातून त्याला सलाम करण्यासाठीचा आपला हात केव्हाही पुढे आला पाहिजे, टाळ्या वाजवण्यासाठी. यासाठी सुद्धा आपण सगळेजण सजग राहूयात मित्र. शिवानीच्या शब्दामध्ये मी माझा समारोप करेन, शिवानीच्या शब्दामध्ये माझा समारोप करेन आणि धर्मराज तुमची परवानगी असेल तर ते 2 वाक्य मी या ठिकाणी सांगेन. माझ्या भावना तुमच्यासाठी आहेत. जमलं तर आम्हा सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा पुढच्या आयुष्यामध्ये, या पुढच्या प्रवासामध्ये. दाह वेदनेचा सांगणार नाही, दाह वेदनेचा सांगणार नाही, जखमेला फुंकर घालणार नाही, जखमेला फुंकर घालणार नाही. कारण पुढच्या कडव्यामध्ये वाहतो प्रवाह, वाहतो प्रवाह तुडुंब वासनेचा, वाहतो प्रवाह तुडुंब वासनेचा, घशाची कोरड सांगणार नाही, जखमेला फुंकर घालणार नाही, दाह वेदनेचा सांगणार नाही. होतात ठेंगणी, होतात ठेंगणी शिखरे यशाची, होतात ठेंगणी शिखरे यशाची, अपेक्षेचे ओझे सांगणार नाही, जखमेला फुंकर घालणार नाही, दाह वेदनेचा सांगणार नाही. शोभतो दागिना संस्काराचा लेकरांना, शोभतो दागिना संस्काराचा लेकरांना, माय बापाची सद सांगणार नाही, जखमेला फुंकर घालणार नाही, दाह वेदनेचा सांगणार नाही. लाख जळतात दिवे, लाख जळतात दिवे, पंथीची फडफड सांगणार नाही, जखमेला फुंकर घालणार नाही, दाह वेदनेचा सांगणार नाही. मरतात रोज, मरतात रोज दुबळे भोळे भाबडे, मरतात रोज दुबळे भोळे भाबडे, गिधाडांची तक्रार सांगणार नाही, जखमेला. उमलती स्वप्न उमेदीने नव्या, उमलती स्वप्न उमेदीने नव्या, पंखच कापले सांगणार नाही, जखमेला फुंकर घालणार नाही, दाह वेदनेचा सांगणार नाही. महत्वाचं, पडतात खून, पडतात खून कोवळ्या माणुसकीचे, पडतात खून कोवळ्या माणुसकीचे, नातेच नाचले सांगणार नाही, जखमेला फुंकर घालणार नाही, दाह वेदनेचा सांगणार नाही. शेवटाकडे येतो. जळमटे जळवत सारी, जळमटे जळवत सारी, हात मी जोडतो आहे, जळमटे जळवतो सारी, हात मी जोडतो आहे, काळाच्या गर्भात तुलाच शोधतो आहे. जळमटे जळवतो सारी, हात मी जोडतो आहे, काळाच्या गर्भात तुलाच शोधतो आहे. उगवेल तो सूर्य, उगवतील त्या चांदण्या, उगवेल तो सूर्य, उगवतील त्या चांदण्या, भरोसा मला आहे, माझाच भारत महान आपण सर्व सांगणार आहे, आपण माझाच भारत महान आपण सर्व सांगणार आहे. धन्यवाद.